कधी तुम्ही बेळगावला जावा, प्लीज 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 हे ट्राय करा। कांदा घालूया। खरंच ना खूप म्हणजे खूपच हॅपी आहे। कशाला बॉक्स आलेला आहे आमच्यासाठी। हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। मी आहे आर्या। तुम्ही सगळे कसे आहे? बरे आहे ना? मी पण बरी आहे। तरी संडे आहे आणि संडे स्पेशल तरी काहीतरी पाहिजे ना। आणि काय झालं, चिकन ना ॲक्च्युली रात्रीच ना आणून ठेवलेलं आहे आणि चांगलं धुवून मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलेली आहे। मला सकाळी करायचं होतं बिर्याणी, लेकिन काय झालं खूपच उशीर झाला। काय तरी संडे असलं तरी ना काय असतं, संडे असलं तर खूप मला प्रॉब्लेम्स येतात संडेमुळे। त्याबद्दल मग सकाळी का मला जमलं नाही। त्याबद्दल आत्ता ना संध्याकाळचं 6 वाजलेले आहे। आत्ता मी बिर्याणी करणार आहे। बॉईल करून घेतलेली आहे। बासमती तांदूळ आहे। स्मेल तरी किती छान येते ना। आता हे मी तांदूळमध्ये म्हणजे आता हे भात झालेलं आहे ना, हे फक्त ना 80% बॉईल झालेलं आहे आणि 20% कच्चं आहे। तवच मी काढून घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये मी बाकी आपल्याकडे कुठलं खडे मसाले असतात ना ते सगळं घातलेले आहे। आणि काय म्हणतात ते, काय गं विसरली, मला ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायचं होतं, माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे। आता हेच भांड्यामध्ये मी बिर्याणी करणार आहे आणि ह्याच्यातच मी ना कांदा तळून घेते। हे बघा एवढेसे कांदा कापून ठेवलेले आहे। आरोही पण आता आलेले आहे, मदत करते बघा। बघ ना इकडे, जो मी तुम्हाला ते रेसिपी शेअर करायला लागले ना चिकन बिर्याणीचं, हे खूपच म्हणजे खूपच इझी अँड सिम्पल रेसिपी आहे। तुम्ही ना नक्की ट्राय करून बघा। हे नाही की झंझट की दुसरं म्हणजे की चिकनचं वेगळं ग्रेव्ही बनवा, हे करा, काय नाही, एका ह्याच्यामध्येच मी करून दाखवते तुम्हाला। आता कांदा फ्राय झालेला आहे, काढून घेते। हे बघा चिकन, आता कांदा तळून घेतलेले आहे ना, हे भांड्यातच ना थोडंसं तेल राहिलेलं आहे बघा। आता ह्याच्यातच ना हे बघा, हे डायरेक्ट ना मी चिकन घालून घेते। त्याच्या आधी ना थोडेसे ते कांदे घालते इथं। आता चिकन घातलेलं आहे आणि त्याच्यावरती ना अजून थोडेसे ना असं कांदा घालून घेऊया। त्याच्यावरती ना आता हे भात घालून घेऊया। आता हे भात घातलेले ना परत ह्याच्यावर ना आणि एक लेयर ना कांदा घालून घेऊया, परत एक लेयर भाताचं येतं। आता बघा सगळं भात घातलेलं आहे, त्याने पूर्ण आता जरासं लेवल करून घेते असं। आता हे फूड कलर घालते, आता रेड कलर घालते। त्याच्यावरती ना परत कांदा घालूया। आता तूप घालूया याच्यात 2-3 चमचा। आता ह्याच्यावरती ना थोडंसं मी चिकन मसाला घालते, थोडंसं घाल। आता परत ह्याच्यावरती ॲक्च्युली ना कोथिंबीर घालायला पाहिजे, माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे आणि हे सगळं प्रोसिजर झालेलं। चला ते गॅसवरती ठेवूया। बघा बिर्याणी करताना कसं दम देतात बघा, सगळं पीठ वगैरे लावून, असं मी असं काय करत नाही। मी कसं करते, एक कपडा घेते आणि हे भिजून घेतलेले आहे बघा, आणि छान पिळून घेतलेले आहे आणि ह्याच्यावर ना असं कवर करायचं। पूर्ण कवर झालेलं आहे बघा, कुठनं पण ना आतमधलं जो त्याचं वाफ आहे ना ते बाहेर येत नाही। त्यानंतर एक प्लेट ठेवायचं आणि ह्याच्यावर ना असलं एक ना हे ठेवायचं, भांडा नाहीतर काय पण वजन काहीतरी ठेवायचं। आता ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलेले आहे, ते प्रेशरने काय होते, आतमधलं वाफ ना बाहेर येत नाही आहे। फक्त 5 मिनिट हाय फ्लेम ठेवलेली आहे। त्याच्यानंतर मी स्लो फ्लेमवर बरोबर 45 मिनिट गॅसमध्ये 45 मिनिट ठेवते, त्याच्यानंतर बंद करते। आता बरोबर ना 45 मिनिट झालेलं आहे आणि आता गॅस पण बंद। हे बघा गुडिया उठली आमची, आता माझा आवाज नाही। आज ना मी खरंच ना खूप म्हणजे खूपच हॅपी आहे। कशाला, क्योंकि माझं ना AC ना रिपेअर झालेली आहे। बापरे, म्हणजे काय झालं, कालच रिपेअर झालेलं आहे AC। लेकिन काय ना माझं पण एकदा खरंच काय डोकं चालत नाही आहे। काल ना तो AC वाला नाही, इलेक्ट्रिशियनच आला। आम्ही ना AC जो रिपेअरिंग करतात ना त्यांना बोलवलं, लेकिन तो माणूस आलाच नाही आहे। आणि आपण काय केलं, इलेक्ट्रिशियनच बोलवलं, म्हणजे की त्याला तरी काहीतरी समजतं काय, मग तो आलं, सगळं रिपेअरिंग बसवलेलं आहे।
आणि AC उघडून ते त्याच्यामध्ये 2 जाळी असतात ते वगैरे, बापरे एवढं कचरा जमा झालं होतं ना खरंच त्याच्यामध्ये. तर तो सगळं ते घेऊन गेला बाथरूममध्ये, सगळं पूर्ण बाथरूम माझं घाण झालं होतं, कचरा. आणि माझं पण खरं एक एकदा ना असलं ह्याच्यामध्ये डोकं चालतच नाहीये. आणि तो आलं, मी पण त्याला बघत बसली काय करत होतं ते. त्याच्यामध्ये मला शूट घ्यायचा अजिबात लक्षात नाहीये. मोबाईल एक साईडला, मी एक साईडला, फक्त मी बघत होते. आणि तो मला सांगत होता ह्याला काय तुम्ही AC ना सर्व्हिसिंगवाल्यांना वगैरे बोलवू नका, ते खूप महाग पडतं. तो फक्त मला दाखवलं AC कसं उघडायचं आणि त्याच्या आतमध्ये इकडे आणि तिकडे राईट अँड लेफ्ट साईडला छोटे 2 जाळी आहे, ते कसं काढायचं. फक्त 15 दिवसाला एकदा ते काढून ना पूर्ण पाण्याने छान धुवायचं, कपडे वगैरे पुसायचं आणि छान धुवायचं आणि परत लावायचं. असं त्यांनी हे केले. आणि परत त्यांनी जाता परत एक मला सजेशन दिले की तरी पण तुम्ही एकदा AC जो क्लिनिंग वगैरे करतात ना, AC रिपेअरवाले काय ते, त्यांना बोलू ना बाहेर एक ACचं ते बाहेरचं हे आहे ना ते बॉक्स, ते आणि सक्शन वगैरे ते एकदा सगळं क्लीन करून घ्या म्हणून ते सांगून गेलं. फक्त 15 मिनिटाच्या कामासाठी 20 दिवस लागले, कोणच यायला तयार नाही. एवढी गरमीने त्रास झाला. आणि कालपासून पण मस्त ना ACचं वारामध्ये बिल तरी येतच, लेकिन पाहिजे बाबा, गरमीने काय मरायचं आहे काय सांगा. त्याबद्दल मी तरी एवढी हॅप्पी आहे ना कालपासून, तरी मी खूपच हॅप्पी आहे. माझ्या छोट्या बालू उठल्या. हे बघा आता झालेलं आहे. लेकिन आता काय करतो आम्ही 15 मिनिट ना त्याला असंच जरासं थोडंसं त्याचं ना खूप गरम पण खायला होत नाही ना, थोडं वेळ असंच राहू देते. मग नंतर तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे. हे ना एक स्वीट बॉक्स आलेलं आहे आमच्यासाठी. हे स्वीट बघा, स्वीटचं नाव ना तुम्हाला माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला, तुम्हाला माहीत नाही तर तुम्हाला एक मी क्लू देते. हे स्वीट ना कर्नाटकचं, बेळगावचं ना फेमस स्वीट आहे. खूप म्हणजे खूपच माझं फेवरेट आहे. मी खूप कधी बेळगावला जाते मी हे खातेच, असं की तोंडात ना ठेवल्यानंतर विरघळतं. कधी तुम्ही बेळगावला गेलं, प्रत्येक स्वीट मार्टमध्ये हे मिळतं. फक्त बेळगावचं फेमस काय म्हटलं की तुम्हाला हेच सांगणार सगळं. आणि कधी तुम्ही बेळगावला जावा, प्लीज हे ट्राय करा. आता ना 8:45 वाजलेले आहे बघा, गरमच आहे अजून. हे चिकनला मी अर्धा तास ना प्लेट काढूनच ना ठेवली होती थंड होऊ दे, लेकिन अजून थंड झालं नाही एवढंच. खूप गरमच आहे. चिकन सॉरी हे बघा चिकन किती छान शिजलेलं आहे. हे चिकनला मी अर्धा तास ना प्लेट काढूनच ना ठेवली होती. जवळ आहे. हे बघा चिकन सॉरी हे बघा चिकन किती छान शिजलेलं आहे. चला मग आता तुम्ही पण हा रेसिपी ट्राय करून बघा सिंपल वेमध्ये. चला मग हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.